एक असतं नियोजित घटना आणि दुसरी असते इच्छित घटना. जे आपल्या प्रारब्धामध्ये आहे, जे परिस्थितीनुसार आपल्या ताटामध्ये येणार आहे ते त्याला नियोजित म्हणतात. ते आपल्या हातात नाहीये. ते आपल्या कर्मानुसार आपल्याला प्राप्त होणार आहे, आपल्या परिस्थितीनुसार आपल्या संघानुसार आपल्याला प्राप्त होणार आहे, ते आपण बदलू शकत नाही. आणि दुसरं असतं इच्छित योजना, जे आपल्याला वाटत असतं की असंच असलं पाहिजे. इतरांचं बघून तशी इच्छा झालेली असते, याचं बघून आपण तुलना केलेली असते. आपल्याही मुलांचं तसं असावं, आपलंही घर तसं असावं, आपलंही आयुष्य तसं असावं, आपलीही कपडे अशी असावी, आपल्या मनामध्ये हे सुरू झालेलं असतं. आपला पती असा असावा, आपली पत्नी अशी असावी, हे आपल्याला इच्छित गोष्टी असतात. असं व्हावं असं वाटत असतं. पण आपल्याबरोबर तेच होतं जे नियोजित असतं. जे प्रारब्धामध्ये भोग लिहिलेला असतो तो नियोजित असतो. हे जे बॅटल असतं ना मनातलं, इच्छित आणि नियोजित, त्या बॅटलमुळे मनामध्ये ना अशुद्धी वाढत असते. आणि ती अशुद्धी आपल्याला भगवंताच्या दर्शनापासून, आपल्या तत्वदर्शनापासून आपल्याला दूर ठेवते. आणि एकदा का आपला इच्छित भाग कमी व्हायला लागला आणि नियोजित योजनांना आपण स्वीकार करायला लागलो ना, की हा संघर्ष कमी होतो, अशुद्धी कमी होते. मग पुन्हा एकदा तोच दृष्टांत, जसं पाणी स्वच्छ व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं, की त्याचा तळ दिसायला लागतो, तसं अंतःकरण शुद्ध व्हायला लागलं की तत्वाचा वेध घेण्याची आपली जी शक्ती आहे ती वाढायला लागते, बुद्धी सूक्ष्म व्हायला लागते. थोडक्यात हळूहळू हळूहळू वैराग्य वाढायला लागतं.